मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात नगर परिषदेच्या वतीने सुसज्ज बॅडमिंटन हॉलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. विट्यातील भवानी माळ येथील 5 नंबर शाळेत सुसज्ज बॅडमिंटन हॉल उभारण्यात आलाय. आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते या बॅडमिंटन हॉलचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. यावेळी युवा नेते अमोल बाबर, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपस्थित राहिलेत. निवडणुकीत विटेकर जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाण सुहास बाबर आजही पाळून आहे. कार्यकाळ संपेपर्यंत दिलेले सगळे शब्द मी पूर्ण करणार आहे, असे आश्वासन देखील यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विटेकर जनतेला दिलंय. नगर परिषदेच्या निवडणुकीला विटे शहरातल्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्दाची जाण सुहास बाबर आजही पाळून आहे. कार्यकाळ संपेस तोपर्यंत तुम्हाला आम्ही जे जे शब्द दिले होते ते सगळे शब्द येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये, काही येणाऱ्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये तुम्हाला सगळी कामं पूर्ण करून देण्याचं अभिवचन तुम्हाला आजही या व्यासपीठावरून देतो. ते अभिवचन मी तंतोतंत पाळणार आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं गाव करण्याची जबाबदारी आम्ही सगळी मंडळी मिळून एकत्रितपणे तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करू. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या मनामध्ये एक सतत तुलना असायची. जिल्हा परिषद शाळा आणि नगर परिषद शाळा याच्यामधला फरक मला थोडासा कमी करायचा होता आणि मी ह्या शाळेला नगर परिषद शाळेला भेट देण्यासाठी त्या शाळेवरती भेटलो. सगळ्या मुलांना भेटलो, तिथल्या स्टाफला भेटलो, तिथल्या काय विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे, काय त्यांना साहित्य लागणार आहे बघता बघता मी या हॉलकडे आलो. तोपर्यंत काय हा हॉल आहे काय याचा थोडासा अंदाज नव्हता. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सगळा हॉल होता आणि मी आत गेल्यानंतर मला लक्षात आलं मध्ये एक भिंत होती, बरोबर ना, शटर का काहीतरी भिंत केली होती. एक स्टेज केलंय आणि वधू पक्ष आणि वर पक्ष अशा 2 खोल्या केल्या. मला सुद्धा वाटलं की खरोखरच मंगल कार्यालय आहे. म्हणून मी सीओ साहेबांना विचारलं, म्हणलं मंगल कार्यालय बांधायला नाही, म्हणलं हे बॅडमिंटन कोर्ट आहे. म्हणलं मग वधू पक्षांवर पक्ष कशाला लावलाय. तर ते शासनाच्या वतीने बॅडमिंटन कोर्टसाठी आलेल्या पैशाचं रूपांतर परत मंगल कार्यालयामध्ये झालं. आणि मग मध्ये एक हॉल घातला, मग निम्म जेवणाचं असंच होतं ना. तरी सुद्धा म्हणजे वापरायला हरकत नव्हतं, पण ते सगळं फुटलेलं अवस्थेत, काचा फुटल्या होत्या, फरशा फुटल्या होत्या, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होतं. आणि त्यावेळेला सीओ साहेबांना आणि त्याच वेळेला नेमकं अनिल अप्पांनी यांनी सगळ्यांनी मागणी केली होती की हे बॅडमिंटनचं कोर्ट पुनर्जीवित करावं आणि आपण त्याला परत पैसे देऊन, म्हणजे खरं हे आमच्याही पेक्षा प्रशासनाचं, सीओ साहेब तुमच्या सर्वांचं अभिनंदन करेन, सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांचं, की तुम्ही ते मनावरती घेऊन ताबडतोब ह्याचं मंगल कार्यालयाचं रूपांतर बॅडमिंटन कोर्टामध्ये केलं.
त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेन. कारण एक काळ असा होता की विटे शहराचा आणि खेळाचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. म्हणजे आता बरेचसे चेहरे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला ते चेहरे बघितले सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल म्हणजे ह्याच्यावरती प्रचंड मोठं यश हे आपल्या शहराने मिळवलं होतं. म्हणजे माइलस्टोन होता. खो खोला तर अशी परिस्थिती होती की विट्याचा संघ आहे म्हटलं की बाकीच्या संघांच्या मध्ये तारांबळ उडायची की आता विट्यावर कशी मॅच खेळायची. इतका प्रचंड दबदबा आपला त्या खो खो मध्ये होता. अगदी पापा मुल्ला, स्वरूप पुणेकर, रुपाली पुणेकर, नंदू काका हे नॅशनल लेवलला खेळलेली सगळी मंडळी आपल्या याच्यामध्ये होती. व्हॉलीबॉलमध्ये आता सुरेश काका म्हणजे वैशिष्ट्य असं आहे, तसं जर हिशोब केला तर सगळं आत्ताची तुम्ही जर नगर परिषद नगरसेवकांची जर बॉडी बघितली, बॉडी म्हणजे तब्येत नव्हे, त्या सगळ्या काउन्सिलमध्ये मला असं वाटतं दादा महाराष्ट्र टीम मध्ये क्रिकेटसाठी दादाचं सिलेक्शन झालं होतं. अमर खूप मोठा धावपटू आहे, प्रचंड त्याच्यामध्ये पळायची क्षमता होती. राम अण्णाला तुम्ही जरी आत्ता पोट आला असले तरी ते एकेकाळचे एक नंबरचे बॉडी बिल्डर होते. वैभव तात्या तुम्ही एकदम चांगलं क्रिकेट खेळत होता. तुम्ही मेहरबान काय करत होता? सगळ्यांना शिकवत होतो मला. महेश दाजी सगळ्यात थोडं होत. शिवसाहेब अत्यंत चांगलं बॅडमिंटन खेळतात, बरोबर ना. आणि काय स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला पटायचं नाही पण सध्या हॉट नगरसेवक आहेत एक विशाल दाळेकर आपले, ते बॅडमिंटन खेळतात आणि या सुद्धा वयामध्ये ते आधी जिमला जातात आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा पाठीमागून जिमला जातो. हा अहो त्यांचा मुलगा मोठा झालाय. म्हणजे ही सगळी मंडळी बघितली. त्याही पेक्षा तुम्हाला गंमत सांगतो, आपले तहसीलदार सुद्धा एका वेळेला 50 किलोमीटर पाण्याची क्षमता आहे तहसीलदारांच्या मध्ये. ते आपले तहसीलदार कराडपर्यंत चालत गेले होते. आम्ही परत त्यांना फोन करून सांगितलं परत येणार तर तसंच कुठंतरी. हा आणि त्यांचं पण खरं अभिनंदन केलं पाहिजे. तहसीलदार साहेबांनी सुद्धा खूप मोठं लक्ष या हॉलच्या डेव्हलपमेंटमध्ये घातले होते. म्हणजे असं सगळं असताना ज्या वेळेला मी सुद्धा कॉलेजच्या जीवनामध्ये हे करत होतो किंवा आता सुद्धा जर संधी मिळाली तर मी सुद्धा क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या 3 खेळावरती माझं विशेष प्रेम आहे. तुम्हाला कदाचित पाठीमागं दिसणार नाही पण शरद पाटील जर इथं आले असतील, शरद मामा आमचे, तर त्यांचा 3 वेळा मला फोन आहे की ते स्टेज काढा आणि तिथे थोडं एक टेबल टेनिसचं टेबल आणून ठेवा. मला असं वाटतं की इतकं प्रचंड प्रेम गेल्या अनेक वर्षापासून ह्या शहरानं सगळ्या स्पोर्ट्सवरती केलं होतं. पण गेल्या काही वर्षामध्ये दुर्दैवानं ही संस्कृती, ही कला किंवा ह्या खेळावरचं असलेलं वर्चस्व आपलं कमी होतं का काय अशा परिस्थितीमध्ये असताना खरं वास्तविक असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून या खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लाळेसाहेब तुम्ही आत्ताची जर पिढी बघितली तर मला असं वाटतं की दुर्दैवानं आत्ताच्या मुलं म्हणजे आम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला आम्ही मार खात होतो. सकाळी 6ला जायचं, संध्याकाळीच परत यायचं. आता अशी परिस्थिती आहे की आम्ही ढकलते मुलांना जावा तर पुरं काय खेळायला मोबाईल घेऊन बसते, त्यातच बॅडमिंटन खेळतो, त्यातच क्रिकेट खेळतो. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पुढची पिढी सक्षम करायची असली तर आपल्याला मुलांना खेळ आणि मैदानं, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, जेवढे स्पोर्ट्स, खो खो, कबड्डी, कारण तुम्ही आज विटा शहरामध्ये बघा महात्मा गांधी शाळेवरती आजही खो खोचं मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस चालू असतं स्टार वया मंडळाचं. तुम्ही जर आमच्या शिवमल्हारच्या परिसरामध्ये गेला तर मर्दानी खेळाचं खूप मोठं काम त्या ठिकाणी घेतलं जातं. अत्यंत देखणं प्रत्यक्ष त्या ठिकाणी आमच्या मर्दानी खेळाचं त्या पार पडलं जातं. अशी संस्कृती असलेल्या आपल्या विटा शहरामध्ये खेळाचं महत्व अबाधित राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न केला पाहिजे असं माझी एक अपेक्षा आहे. मी 2-3 व्यक्तींची नावं मुद्दाम घेणार आहे. एक कृष्णा सगरे, जे आपल्या विट्यामध्ये राहून तिच्या अंडर 16 साठी तिचं ज्या भारतातून 26 मुलींची निवड झाली होती त्याच्यामध्ये कृष्णा सगरेची त्या ठिकाणी निवड झाली होती. ती आपल्या क्रिकेटचं नाव, आपल्या शहराचं नाव त्या ठिकाणी गाजवते. दुसरं पृथ्वी बर्वे, जयदेवरूंची कन्या, तुम्हाला पटणार नाही पण टेबल टेनिसमध्ये पॅराऑलिम्पिक पर्यंत तिनं मजल मारली होती. तिनं सुद्धा आपल्या विठ्ठल शहराचं नाव मोठं करण्यामध्ये तिनं प्रयत्न केलाय. एक भिकवडीची मुलगी आहे, सानिका चाफे नावाची मुलगी, तुम्हाला किती लोकांना माहित नाही. तर तिथे एक शिक्षक आहेत जिल्हा परिषदचे, समीर माने म्हणून, त्यांनी त्या सगळ्या भिकवडीमध्ये इतकं चांगलं खो खोचं मैदान तयार केलंय
इतकं जबरदस्त प्रॅक्टिस घेते. गेले 5-7 वर्ष झालं त्या सगळ्या म्हणजे अंडर 14, अंडर 16, अंडर 19 सगळ्या मॅचेस ज्या मुलींच्या आहेत त्या देश पातळीवरच्या मुलींच्या स्पर्धा जिंकणारी आपल्या भिकवडीची टीम आहे. खो खो मध्ये सगळ्यात मोठे 2 पुरस्कार आहेत, एक इला आणि एक जानकी. ते दोन्ही पुरस्कार त्या सानिका चापेला मिळाले. फक्त दुर्दैवानं आपण खरं बरेच दिवस मला संतोष दादा सांगतायत की ह्या सगळ्या मुलांचा एकत्रित सत्कार झाला पाहिजे. मला असं वाटतं की आपण एक काहीतरी उपक्रम करून या सगळ्या ज्यांनी यापूर्वी या सगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिले, ज्यांनी पुरस्कार आता नव्याने मिळवले, ज्यांनी विट्याचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केलाय, त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणून आपण जर त्यांचा एकत्रितपणे सत्कार करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला एक खूप मोठी संधी मिळेल असं मला वाटतं. तुम्ही एका गोष्टीचं समाधान आहे रायसाहेब, किंवा तुम्ही जर ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये जाल, ज्या ज्या शहरात जाल, ज्या गावामध्ये संध्याकाळी मुलं व्हॉलीबॉल खेळतात नाही, किंवा ज्या गावामध्ये सकाळी मुलं रनिंग करतात, सायकलिंग करतात, ते गाव थोडं व्यसनापासून अलिप्त आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आज आपल्या शहरामध्ये सुद्धा तुम्ही बघा, सकाळी आपल्याकडं रनिंग करणाऱ्या अनेक मुलांची तयारी चालू असते. सायकलिंगसाठी खूप मोठ्या टीम त्या ठिकाणी रोज सायकलिंग करणारे अनेक मुलं आहेत. त्यामुळं ह्याचं सगळ्यांचं एकत्रित करून आपल्याला भविष्यामध्ये ह्या शहरामध्ये जेवढं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करता येतील ते करण्याचं काम इथून पुढे आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे करावं लागेल. दादाने एक अपेक्षा व्यक्त केली की जे क्रीडा संकुल आहे आपलं, त्या क्रीडा संकुलामध्ये एक बॅडमिंटनचं कोर्ट आहे, एक स्विमिंग टँक आहे, किंवा ते मैदान थोडं, आता मी फारसं त्याच्या राजकीय खोलामध्ये जाणार नाही, पण गेले अनेक वर्ष त्या क्रीडा संकुलामध्ये आणि काही लोकांच्या मध्ये कोर्ट केसेस चालू आहेत. त्या कोर्ट केसेस संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याशिवाय तिला त्या ठिकाणी पैसे खर्च करता येणार नाहीत. तर येत्या काही दिवसामध्ये ती कोर्ट केस संपवून त्या ठिकाणी अद्ययावत क्रीडांगण उभा करण्याचा प्रयत्न माझा निश्चितपणे राहील. फक्त सीओ साहेबांना एक विनंती आहे की ते जरी क्रीडांगण आपण उभा केलं तरी ते बॅडमिंटन कोर्ट पुरतच होईल असं मला वाटतं. कारण त्याची रचना तुम्ही बघितली तर तो 200 मीटरचा ट्रॅक बसतोय फक्त, आणि त्याच्यामधून पण एक ओढा गेलाय. त्यामुळे टेक्निकली ते करत बसण्यापेक्षा ते करूच, ते करण्याबद्दल माझी तक्रार नाही, पण अजून एक 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर कुठं जागा एक 5 एकर उपलब्ध करता येते का? आणि जर 5 एकर तुम्ही जर जागा उपलब्ध केली तर अत्यंत सुंदर स्टेडियम आपल्या शहरासाठी सगळ्या स्पोर्ट्ससाठी करता येते का, याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करूया. मी फारसा वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालाय, आणि परत जे बॅडमिंटन खेळणारी मुलं त्यांची अशी इच्छा आहे एकतर मग आमच्यावर खेळा किंवा आमचा खेळ बघा. त्यामुळे मी फारसं या ठिकाणी तुमचा वेळ घेणार नाही, पण मी परवा दिवशी अण्णाभाऊसाठी पुतळ्याच्या, चबुतऱ्याच्या आणि वाचनालयाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी पण सांगितलं होतं. तोच शब्द मी आजही या व्यासपीठावर देतो की नगर परिषदेच्या निवडणुकीला विटे शहरातल्या जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाण सुहास बाबर आजही पाळून आहे. कार्यकाळ संपेस तोपर्यंत तुम्हाला आम्ही जे जे शब्द दिले होते ते सगळे शब्द येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये, काही येणाऱ्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये तुम्हाला सगळी कामं पूर्ण करून देण्याचं अभिवचन तुम्हाला आजही या व्यासपीठावरून देतो. ते अभिवचन मी तंतोतंत पाळणार आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं गाव करण्याची जबाबदारी आम्ही सगळी मंडळी मिळून एकत्रितपणे तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करू. सर्वांना विनंती एवढीच आहे की आता थोडंसं आम्ही ते नियम वाचत होतो. आता सीओ साहेब तुमची जबाबदारी वाढते. परत ही मुलं खेळून गेली की ते किती लोकांना उपलब्ध करून द्यायचं आहे, कारण तुमच्या त्या कोर्टवरती जात असताना पर्टिक्युलर कुठले शूज असले पाहिजेत, शूज शिवाय खेळू नये, त्याची स्वच्छता राहिली पाहिजे, फोडाफोडी होऊ नये, तोडातोडी होऊ नये. एक गोष्ट जाणवली का बघा, आज लाईट लागले तर बरं वाटतंय आज शाळेत. याचा अर्थ असा आहे की आता सगळ्या शाळांच्या वरती एक हायमास्ट ताबडतोब बसवून टाकू, म्हणजे तिथली सगळी स्वच्छता किंवा तिथली सेफ्टीसाठी राहणं आवश्यक आहे. आणि दुसरं महत्वाचं, सीसीटीव्ही आत पण आणि बाहेर पण दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही ताबडतोब बसवून घ्या. काय थोडंसं ऍडव्हान्स मध्ये एखाद्याला काम करायला, बाकी आपण त्याची व्यवस्था करतो. पण हे जे आता उभा केलंय ते परत काय त्याचं नुकसान होऊ नये आणि ह्या मुलांना कायमस्वरूपी खेळता यावं, अशाच पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं क्रीडा क्षेत्रात सुद्धा विकास करू. पण सर्वांगीण विकास करणं ही आपली जबाबदारी आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.